नमस्ते मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ खरं तर मकर संक्रांतीचा आहे। उशीर झालाय आपल्याला टाकायला, परंतु टाकणार आहे। आपल्या सूर्योदयमधील सर्व आजी यांच्यासोबत मकर संक्रांतीचा दिवस साजरा केला अगदी आनंदात मस्त। सगळ्या आजी खरं तर ह्यांना पती नाहीयेत, परंतु आयुष्यभर ह्यांना हळदी कुंकाचा मान मिळाला नाही, त्यामुळे मग आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याच आजींना तिळगुळ देऊन हळदी कुंकू देऊन त्यांच्यासोबत आनंद साजरा करतो। त्याही आपल्या समाजाचा एक सन्मानित भाग आहेत आणि त्यांचा असा कुठलाही त्यांची चूक नाही की त्यांना हळदी कुंकू देऊ नये, म्हणून आपण त्यांना सन्मानित करतो। खरं तर आपण आश्रमात मोठं हळदी कुंकू ठेवतो, आपण पुढच्या काही दिवसामध्ये ते ठेवणारच आहोत। परंतु हळदी कुंकू दिल्यानंतर त्यांना सन्मान केल्यानंतर एकत्र सगळ्यांना गोळा करून त्यांच्याशी गप्पा मारल्यानंतर त्यांचा आनंद त्यांचं सुख बघून खूप बरं वाटतं। तुम्ही बघताय की सगळ्या आजी ज्यांना चालता फिरता येतं त्या एकत्र जमल्यात, काही जणी दुसरीकडे बसल्यात इकडे तिकडे त्यांच्या बेडवर आणि सगळ्यांना हळदी कुंकू देणं चालू आहे, तिळगुळ देणं चालू आहे। खरं तर त्या सगळ्या माझ्या माय माऊली आहेत, त्याच्यामुळं त्यांना त्यांचे आशीर्वाद सगळ्यात मोठी शिदुरी आहे आयुष्यभराची। जे काही कष्ट करणं चालू आहे त्या कष्टाला बळ त्यांच्या आशीर्वादामुळे आहे, त्याच्यामुळं सगळ्यात पहिला सन्मान त्यांचा आहे आणि त्यांना हळदी कुंकू देणं चालू आहे। त्यांना पण खूप बरं वाटतंय। दरवर्षीप्रमाणे दरवर्षी आपण संक्रांतीचा सण कुठेच साजरा करत नाही, तो सूर्योदयमध्येच साजरा होतो आणि अगदी आनंदाने साजरा होतो। तसं बघितलं तर प्रत्येक सण साजरा होतो इथं। हे बघा, आमच्या कमलाजी खूप वर्ष पूर्वी त्यांचे पती गेले आणि कित्येक वर्ष त्यांना कधीही कुणी हळदी कुंकू लावलं नाही किंवा सन्मान दिला नाही। तो आपल्या सूर्योदयमध्ये आल्यापासून पहिल्या वर्षी त्यांना खूप रडू येत होतं, अवघडल्यासारखं वाटत होतं, वाईट वाटत होतं, पण समजून सांगितल्यानंतर त्यांना ते पटलं आणि खूप आनंदाने त्या साजरा करतात। तशाच बाकीच्या आजी, आमची मायाताई बघा कशी छान नटली आहे, आमची आकांक्षा खूप छान नटली आहे, मस्त काळ्या कलरची साडी घातली आहे, छान दागिने घातले आहेत। दागिने म्हणजे ते साध्या ज्वेलरीचे। आणि आजी लोक थंडी असल्यामुळे सगळ्यांनी स्वेटर घातलेत, गाऊन घातलेत, कारण त्यांचं म्हणणं असं पडलं की आपण हळदी कुंकू मोठं करणार आहे ना, त्यावेळेस आम्ही नवीन नवीन कपडे सगळे